मंद्रुपमध्ये अल्पवयीन मुलगी 20 दिवसांपासून बेपत्ता. पोलिसांच्या संथ कारभाराविरोधात नातेवाईकांचे पोलीस ठाण्यासमोर उपोषण. मंद्रुप इंदिरानगर परिसरातील एक अल्पवयीन मुलगी गेल्या 15 ते 20 दिवसांपासून बेपत्ता असून तिचा कोणताही ठाव ठिकाणा लागलेला नाही. या प्रकरणी पोलीस प्रशासनाकडून अपेक्षित कार्यवाही होत नसल्याचा आरोप करत संतप्त नातेवाईकांनी मंद्रुप पोलीस ठाण्यासमोर उपोषण केले आहे. आमच्या मुलीचा तातडीने शोध लावा अशी मागणी यावेळी कुटुंबियांनी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार इंदिरानगर भागातील ही मुलगी बेपत्ता झाल्यापासून परिसरात चिंतेचे वातावरण आहे. मुलीच्या कुटुंबियांनी या घटनेनंतर तातडीने मंद्रुप पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. मात्र तक्रार देऊन अनेक दिवस उलटले तरीही पोलिसांकडून तपासाबाबत कोणतीही ठोस माहिती दिली जात नसल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे. पोलिसांचे तपास संथ गतीने असून आम्ही न्याय कुणाकडे मागायचा? पत्रकारांशी बोलताना नातेवाईकांनी आपली व्यथा मांडली. मुलगी बेपत्ता होऊन 20 दिवस झाले तरी पोलीस प्रशासन ढिम्म आहे. आम्ही अनेकदा विचारणा केली पण समाधानकारक उत्तर मिळत नाही. शेवटी हतबल होऊन आम्हाला उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागला. स्थानिकांमध्ये संताप. या घटनेमुळे केवळ कुटुंबच नाही तर स्थानिक नागरिकांमध्येही प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त होत आहे. एका अल्पवयीन मुलीचा शोध घेण्यास पोलिसांना अपयश येत असल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या प्रकरणात तातडीने लक्ष घालून शोधमोहीम तीव्र करावी अशी मागणी जोर धरत आहे. आता या उपोषणानंतर तरी पोलीस प्रशासन खडबडून जागं होणार का आणि त्या अल्पवयीन मुलीचा शोध लागणार का याकडे लक्ष लागले आहे. भटके विमुक्त परिषदेच्या तालुका संयोजक ह्या लेकरांना शाळेला टाकण्यासाठी भटके विमुक्त परिषदनं घरोघरी जाऊन गावोगावी जाऊन आम्ही फिरून सांगत असतो लेकरांना शाळेला टाका म्हणून. हे मुलगी 10वीला शाळेला आहे. त्या मुलगीला म्हणजे ह्या लोकांनी असंच घाबरून हे लोक असं अपहरण करतात म्हणून घाबरून लोकांना लेकरांना शाळेला पाठवत नाही ते. मग यांना तात्काळ जर आणलं तर मग उद्या भविष्यात तो दुसरी लेकरं शाळेला जाईल. मग असं 10वी कुठं 8वी शाळेला शिकणार लेकरांना जर नेल्यावर हे आमची मर्यादित समाजाची लोक आहेत ते मग पुन्हा हे शाळा शिकवणार नाही. तात्काळ साहेबांनी काळजी घ्यायला पाहिजे. मग हे पडदिस त्यांना उचलून आणून मुलगीला शाळेला पाठवण्यासाठी व्यवस्था करायला पाहिजे. त्याच्या आईवडिलांना न्याय मिळायला पाहिजे एवढंच सांगतो. मी लक्ष्मण भीमशा मोरेवाले. मी पोरीचे बाप आहे. शाळेला मुलगी 10वीला आहे. अशा मुलगीला उचलून नेले. पोलिसाकडून तक्रार दिली. आता 10-12 दिवस झाले. परत पोलिस काय दखल घेत नाही. फोन केला तर फोन उचले नाही पोलिस काय तर करून कुठं ढकलायला आले. आता शेवटला आमची 10-12 दिवस झाले. शाळा बुडले, सगळं बुडले पोरीची. आता आम्ही काय तर होतं आमचं. आता पुढचे नियोजन आम्हाला काय सांगता येत नाही. आता आमच्या पोरीला आम्हाला लवकर पाठशाळी काय तर करून 1-2 दिवसामध्ये आम्हाला हजर करायला पाहिजे. साहेबांना आणून देऊन काय तर करायचं, नाहीतर आमची आत्महत्या होत आहे. नमस्कार. मी तायप्पा कोळी. आम्ही 16 वर्षाची माझी सख्खी चुलत पोरगी गेलेली आहे. तरी मी 15 तारखेला मी उडकून 3:30-4 वाजता मी व्यापार दाखल केला त्यांच्यावर. गोरखनाथ चव्हाण, रणजित चव्हाण आणि रोहित चव्हाण हे आणि एक 5-6 जण मिळून त्यांच्या घरचं कुटुंब मिळून त्यांनी पोरीला पळवून नेले ते इंदिरानगरमधून. मग पोलिसांना आम्ही कळवलं. आम्ही 2-3दा घेऊन गेलो. त्यात त्याने सगळा पर्याय आहे ते पोरीला घेऊन सगळं लांब कुठं तर लपून बसले ते. मग त्यांचं एक कोंबडीचं फॉर्म आहे आणि एक डुकराचं फॉर्म आहे. ते जावई आणि त्याचा मुलगी हे दोन्ही 1.5-2 कोटीची इस्टंट त्याने शेतात राहून सांभाळाल ती आणि पर्याय राहते. त्याने इस्टंट सांभाळल्यामुळं त्याने बिंदास फिरायला ते बाहेर लपून. पहिले दोघं त्याचा जावयाला आणि त्याच्या मुलगीला पोलिसांना उचलून आणून तिथं बसावा. आपापच ते त्यांचं इस्टंटमुळं त्यांच्या सगळ्या कोंबड्यामुळं आणि डुकराच्या फॉर्ममुळं त्यांना सांभाळणारे ऐती म्हणून त्यांनी लांब लपत फिरायला ते. त्यांना लवकर तात्काळ त्यांना उचलून आणून त्याच्या चौकशी त्यांच्यावर कारवाई करावी. त्याने आपापच लवकर पोलीस स्टेशनला येतील एवढं. म्हणजे तुम्हाला एकंदरीत म्हणायचं की पैशाच्या जीवावरती दाबा लागलाय. त्यांच्याकडे पैसा आहे म्हणून पैशाच्या जीवावर त्यांनी लई उड्या मारायला ते. पोलिस काय करते ते आम्ही पैसावाला आहे असा तसा त्याने म्हणून एवढा वेळ ढकला आली आणि त्यांनी सापडी नाही ते. आणि त्याचं 1.5-2 कोटीचे इस्टंट त्यांनी त्याचा जावई आणि पोरगी सांभाळायला लागली. त्यामुळं त्यांना बिंदास त्यांना कुठं बी फिरून कुठं बी काढून पिऊन झोपायला ते. त्याने सगळं 5-6 जण मिळून
त्यांना तात्काळ ते जावयाला आणि पोरीला उचलून आणावं साहेबांनी, एवढा आम्हाला मदत करावा.